नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज जो आपण व्हिडिओ घेणार आहोत तो स्पेशली PYQ सिरीजचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये आपण नागपूर पोलीस भरती पेपर 2021 हा पेपर डिटेल स्पष्टीकरणासह आज घेत आहोत. यामध्ये जे काही क्वेश्चन आलेले आहे 2021च्या पोलीस भरतीला ते आपण बेसिक ते ॲडव्हान्स पर्यंत जे काही इथे प्रश्न होणार आहे किंवा असणार आहे त्यांना डिटेल आपण अभ्यास करणार आहोत. त्याचा डिटेल तिथे एक्सप्लेनेशन देणार आहोत. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आपल्या नागपूर पोलीस भरती पेपर 2021ला. बघा, पहिला प्रश्न काय आहे, मीना व टीना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 5 ला 9 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 42 वर्ष असल्यास मीनाचे आजपासून पुढे 5 वर्षांनी वय खालील किती असेल. बघा, दोन इथे मुली दिलेल्या आहे, एक मीना आणि एक टीना. त्याच्या वयाचे गुणोत्तर 5 ला 9 आहे. तर आधी जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. बघा, हिचे आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 5 ला 9. तर आपण काय म्हणू, मीनाचे आजचे वय 5x आहे. त्यानंतर टीनाचे आजचे वय 9x आहे. आता बघा काय दिलं आहे, त्यांच्या वयाची बेरीज, त्यांच्या म्हणजे या दोघांच्या मीनाच्या आणि टीनाच्या वयाची बेरीज किती आहे, 42, आणि यांचे वय किती आहे आजचे 9x आणि 5x. तर बघा यांच्या वयांची बेरीज किती आहे 42 वर्ष आहे. ठीक आहे, तर बघा वय काय आहे रे यांचे आजचे, 5x अधिक 9x बरोबर 42. ठीक आहे, तर मीनाचे वय 5x झाले आजचे आणि टीनाचे वय 9x झाले. 5x आणि 9x किती होणार, 14x बरोबर 42 आणि x बरोबर हे काय होणार 42 आणि 42 भागेला काय होणार 14 आणि x बरोबर 14 तिरी 42, म्हणजे x ची किंमत किती आली 42. आता बघा काय म्हटलंय, मीनाचे आजपासून पुढे 5 वर्षांचे वय काय. बघा 5 वर्षा पुढील वय काढायचे आपले कोणाचे, मीनाचे. पण मीनाचे आजचे वय काय असणार आहे, बघा आपण काय कन्सिडर केलं, मीनाचे आजचे वय 5x. तर बघा मीनाचे आजचे वय 5x होते. ठीक आहे, तर मग काय होणार, x ची किंमत काय ठेवणार आहे 3. तर बघा 5 गुणिले 3 किती झालं 15. हे झालं मीनाचे आजचे वय. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय काढायचं आहे, पुढील 5 वर्षांनी. हे बघा पुढे 5 वर्षांनी वय किती असणार आहे कुणाचे, मीनाचे. तर बघा काय होणार, पुढील 5 वर्षांनी मीनाचे वय काय असणार आहे, 5 पुढील वर्ष आहे आणि जे आजचे वय किती आले 15. तर काय होणार 5 अधिक 15 20 वर्ष. हे काय असणार आहे, मीनाचे 5 वर्षानंतरचे वय असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं, सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. असे प्रश्न मी PYQ सिरीज मध्ये घेतलेले आहे, म्हणून मी तुम्हाला आत्ताच सांगत आहे की माझी जी PYQ सिरीज आहे ती तुम्ही कंटिन्यू बघत चला, तिथून तुम्हाला नक्की बेनिफिट होणार आहे. हे बघा, हे जे प्रश्न आहे ते PYQ सिरीज मध्ये फक्त व्हॅल्यू चेंज आहेत आणि याचा तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये कुठलेही असो, सरळ सेवा DMER असो, तलाठी असो किंवा कुठली पण असो, जे काही लेखा कोशागारचे भरती झालेले आहे आजपर्यंत, त्या सगळ्याच भरतीसाठी हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहे. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 बघा, 3 दिवे अनुक्रमे 15, 18, 20 सेकंदाच्या अंतराने चमकतात, तर तिन्ही दिवे एकत्र चमकायला किती वेळ लागेल. आपल्याला वेळ काढायचा आहे आणि वेळ हा मिनिटामध्ये काढायचा आहे. इथे दिलेला आहे सेकंद मध्ये, पण काढायचं कशामध्ये, मिनिटामध्ये. बघा 3 दिवे आहे, किती आहे त्याचं 15, 18 आणि 20 सेकंदामध्ये काय होतात, चमकतात. ठीक आहे, तर 15, 18, 20 याचा LCM काय होणार आहे, म्हणजे लसावी काय होणार. तर लसावी कसं काढलं जातं बघा, 15, 18, 20. लक्ष द्या,
काय होतं इथे, इथे आधी काय करायचं, 2 2नी भाग देत चला, तर काय होणार, 2नी भाग दिला तर किती राहणार, याने भाग जातं का नाही, म्हणजे 15 जशाच्या तसे. इथे भाग जातं का, 9 दुने 18 आणि इथे 10 दुने 20, हे बघा 10 दुने 20. आता इथे बघा पुन्हा 2नी जातो काय, बघा 2नी जाते का, 15ला नाही, म्हणजे 15 जशाच्या तसे. 9ला जाते का, नाही. 10ला जाते का, हा 5. आता काय करा, 3ने द्या. 3 किती वेळा जातो, 5 वेळा जातो. इथे 3 वेळा जातो आणि इथे जातो का, नाही. आता काय करा, पुन्हा 3ने द्या, कारण इथे 3 आहे. तर इथे बघा, इथे काय 5 जशाच्या तसं, कारण 5ला 3ने भाग जात नाही. इथे जातो का 3ला 3ने, हा किती वेळा, 1 वेळा. इथे बघा, इथे जातो का 5ला 3ने, नाही, म्हणजे 5 जशाच्या तसे. आता शेवट काय राहिलेला आहे, 5 राहिलेलं, मग डायरेक्ट 5नी भाग देत चला. 5ला 5 वेळा किती वेळा भाग जातो, 5ला 5नी 1 वेळा जातो. इथे जात नाही, म्हणजे जशाच्या तसं. आणि इथे 5ला किती वेळा भागणे जातो, 5ने 1 वेळा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला काय आला, एलसीएम. तर आता बघा, एलसीएम काढण्यासाठी काय करायचं, हे जे आले आहेत, जे भागलाय तुम्ही, त्याचा काय करायचा, गुणाकार करा. म्हणजे काय होणार, 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 5, काय आहे ते बघा, याचा गुणाकार करा तुम्ही. 2 गुणिला 2 4, 3 गुणिला 3 9 आणि हे 5 जशाच्या तसे. तर काय होतं बघा, 9 चौ 36, बरोबर आहे, हे 9 चौ 36 आणि गुणिला 5, 36 गुणिला 5 किती होतं रे, 5 छक 30, हातचे आले 3, 5 तरी 15, 15 आणि 3 18, किती होतो, याचा लसावी आलाय आपला, किती आलाय लसावी, 180 आलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, तिन्ही दिवे एकत्र चमकायला किती वेळ लागतील. आता आपल्याला काय काढायचं आहे, वेळ काढायचा आहे, पण कशामध्ये काढायचं आहे, मिनिटामध्ये. हे काय आलं, सेकंदात. हे काय आलं, 180 सेकंद आले, पण आपल्याला मिनिटामध्ये काढायचं आहे. तर मग वेळ बरोबर 180 सेकंद आहे, मग मिनिटामध्ये काढायचं आहे, तर 60 सेकंदने काय करावं लागेल, त्याला भागावं लागेल. म्हणजे बघा काय होणार, साइन 3 18, म्हणजे काय होणार, 3 मिनिट. काय होणार, 3 मिनिट, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं, अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. चला वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा, हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे, आला पेपरमध्ये, म्हणून मी याला डिस्कस करत आहोत पीवायक्यू सिरीज मध्ये. तर बघा काय दिलेलं आहे, 1 जानेवारी 2021 ला शुक्रवार दिवस होता. 1 जानेवारी 2021 ला काय, कुठला दिवस होता, शुक्रवार. तर 2023 वर्षातील महिला दिनी कोणत्या दिवशी येईल. आता बघा 2023 मधील महिला दिन विचारला, महिला दिन कधी येते रे, 8 मार्च. एवढं माहिती आहे तुम्हाला, महिला दिन कधी असते, 8 मार्चला महिला दिन असते. बघा जे दिलंय ते लिहून घ्या. आधी काय दिलेलं आहे, 1 जानेवारी 2021, हा कुठला दिवस येत आहे, शुक्रवार येत आहे, हे दिलेलं आहे आपल्याला. आता बघा हा 2021 हा लीप इयर आहे का, म्हणजे असामान्य वर्ष आहे की सामान्य वर्ष आहे, सामान्य वर्ष आहे. म्हणजे हा याच्यामध्ये काय असणार आहे, काय असणार आहे, सामान्य वर्षात किती दिवस असतात, 365 दिवस असतात. एवढं समजलं तुम्हाला, किती दिवस असतात, 365 दिवस असतात. 365 दिवस म्हणजे काय रे, किती आठवडे असतात, 52 आठवडे. 52 आठवडे. आणि किती दिवस असते, उरला किती, 1 दिवस उरतोय. हा कशामधला आहे, सामान्य वर्ष जेव्हा येते त्या सामान्य वर्षात 365 दिवस असतात. आणि 365 दिवस मीन्स काय, 52 आठवडे आणि 1 दिवस. ठीक आहे, एवढं समजलं. आता बघा डायरेक्ट कुठलंही वर्ष दिलेलं आहे, 2023 दिलेलं आहे, म्हणजे गॅप किती पडत आहे, 2021 22 23, म्हणजे 2 वर्षाची गॅप पडत आहे. मग बघा काय करतो, 2021 ला जानेवारी 21 ला शुक्रवार येत आहे, मग 22 ला काय येणार, 22 मध्ये पण किती, 365 दिवस असणार आहे, 365 दिवस, कारण हा पण काय सामान्य. आता बघा इथे पण काय असणार आहे, 1 दिवस एक्स्ट्रा येणार आहे, हा 1 दिवस आणि इथला 1 दिवस एक्स्ट्रा येणार आहे, 1 दिवस, म्हणजे 2 दिवस एक्स्ट्रा आले. ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला. एवढं जर समजत असेल तर कमेंट्समध्ये लिहा की सर आम्हाला समजत आहे. तर हे 2 दिवस जे आलेत ते एक्स्ट्रा आलेत. म्हणजे बघा हा जो शुक्रवार दिलेला आहे, हा शुक्रवार, या शुक्रवारामध्ये काय करायचे, 2 दिवस एक्स्ट्रा करायचे. एवढं समजलं. म्हणजे तुमचा जो 1 जानेवारी 22 इथे पण 1 दिवस एक्स्ट्रा आला, म्हणजे आपले टोटल दिवस किती एक्स्ट्रा आले, टोटल एक्स्ट्रा दिवस किती आले, 2 दिवस आलेले. हे समजलं. आता जे 2 दिवस आलेले तो 2 दिवस आपण काय केले, त्या शुक्रवारामध्ये ऍड केलेलं आहे. मग शुक्रवारानंतर 2 दिवस काय केले, शनिवार रविवार, तर मग काय येणार, रविवार येणार, रविवार.
ठीक आहे, हे झालं आपलं अगोदरचं. आता बघा रविवार येत आहे, हे झालं आपलं 21-22 पर्यंत. आता त्याच्यानंतर बघा हे 21-22चा डेटा झाला. आता काय 2023चं बघा, 2023 जानेवारी म्हणजे 2023, तर कुठेपासून 1 जानेवारी हा 2023चं सुरुवात केलं, 1 जानेवारी ते 8 मार्च, एवढं समजत आहे. तर 1 जानेवारी म्हणजे किती दिवस असतात, इथे 31 दिवस असतात, एवढं समजलं. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात हे बघा. आता काय कसलं येणार, जानेवारी नंतर 1 फेब्रुवारी, ठीक आहे. तर या 1 फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात, 28 दिवस, लीप वर्ष नाही म्हणून 28. त्याच्यानंतर बघा आता राहिले किती, 8 मार्च. तर 8 मार्च हा कंप्लीट महिना झाला काय, नाही, फक्त 8च दिवस झाले, तर इथे 8 दिवस ऍड करा. म्हणजे टोटल दिवस बघा इथे किती येणार, करा याची ऍडिशन. किती येणार आहे ऍडिशन याची, 8 1 9, 9 ने 8 17, हातचा 1, हे किती होणार, 3 आणि 3 6, म्हणजे 67 दिवस हे काय होणार, कुठंपासून 1 जानेवारी ते 8 मार्च पर्यंत टोटल 27 दिवस होणार, एवढं समजलं. त्याच्यानंतर बघा रे 27 दिवसाला काय करायचं, 7नी भागा. 7नी का भागत आहे, कारण एका आठवड्यात किती दिवस असतात, एका, हे आठवड्यातील दिवस झाले, 8 आठवड्यातील दिवस, ठीक आहे. तर हे आठवड्यातील दिवस झाले 7, तर किती राहते बघा इथे 9, 7 9 63, 63 आणि 4 किती राहते, 67. बघा हे जे 9 आहे, हे फ्रॅक्शन मध्ये जे 9 आहे ते काय झाले, तुमचे आठवडे झाले, समजलं. आणि त्याच्यानंतर हे जे आले आहे शिल्लक उरलेले आहे, हे काय दिवस आहे, हे काय दिवस आहे, म्हणजे जे उरलेले बाकी राहतात ते काय असतात, दिवस असतात. आता आपलं काय आलं इथे बघा, हा रविवार आला होता कुठे, 2021 ते 2022, म्हणजे बघा 2021. आता बघा फायनल आपला आन्सर राहिलाय ते 2022, ठीक आहे. कुठला दिवस आला होता, रविवार आला होता, ठीक आहे. आता रविवारामध्ये जे दिवस आलेले 4 ते ऍड करा, तर किती होणार, रविवार सोमवार मंगळवार बुधवार, तर आन्सर काय येणार याचा, बुधवार येणार, ठीक आहे. तर आपल्याला काय काढायचं होतं, महिला दिनी कोणता दिवस येणार, बुधवार येणार, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारे हा रिझनिंगचा प्रश्न होता. जर तुम्हाला नसेल समजला तर मला एकदा कमेंट्समध्ये लिहा की सर यांना रिपीट करा, ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा, खूप सुंदर प्रश्न आहे. काय दिलेलं आहे, विशाल, प्रिया, रघु, कार्तिक आणि वीरू हे 5 मित्र आहेत. विशाल प्रियापेक्षा दुप्पट वयाचा आहे, बघा विशाल प्रियापेक्षा दुप्पट वयाचा आहे. रघु प्रियापेक्षा निम्म्या म्हणजे काय रे, 1/2 म्हणजे अर्धा वयाचा आहे. विशालचे वय वीरूपेक्षा निम्मे आहे, इथे पण निम्मे आलं म्हणजे 1/2, ठीक आहे, हाफ. रघुचे वय कार्तिकच्या दुप्पट आहे, तर सर्वात लहान कोण, आपल्याला लहान, हा पण मला तर वाटतं रिझनिंगचाच प्रश्न आहे. याला कसं करायचं बघा. आधी काय दिलेलं आहे, एक एक सेंटेन्स घेऊन लिहू. विशालचे वय प्रियाच्या दुप्पट आहे. आता बघा विशालला मी वी कन्सिडर करतो आणि प्रियाला पी, म्हणजे एवढं नाव लिहिण्यापेक्षा, ठीक आहे. जर तुम्हाला याला कोडिंग करायचं असेल नावाला तर अशा प्रकारे करायचं, ठीक आहे. विशाल काय आहे, विशाल जाऊ दे, तुम्हाला समजणार नाही तर डायरेक्ट नाव लिहितो, ठीक आहे. विशाल हा प्रियापेक्षा दुप्पट आहे, म्हणजे 2 पट आहे प्रियापेक्षा, एवढं समजला, ठीक आहे. आता प्रियापेक्षा दुप्पट आहे म्हणजे काय होणार रे, विशालचं वय काय होणार, 2p होणार, मी याला p कन्सिडर करतो, ठीक आहे. तर विशाल 2p होणार. त्याच्यानंतर बघा प्रिया किती होणार, प्रिया 1 होणार. प्रिया काय होणार, इथेच बघा, इथेच लिहितो, प्रिया काय होणार, फक्त p होणार. मी प्रियाला p कन्सिडर करतो, ठीक आहे, केला आहे, आणि विशालला v कन्सिडर केलं आहे, ठीक आहे. हे झालं एका सेंटेन्सचं मिनिंग. त्याच्यानंतर बघा रघु प्रियापेक्षा निम्म्या वयाचा आहे, कोण, रघु निम्म्या वयाचा म्हणजे मी काय सांगितलं, 1/2, कोणापेक्षा, प्रियापेक्षा, ठीक आहे. हा दुसरा सेंटेन्स झाला. आता इथं रघुचे वय काय होणार, इकडे रघुचं वय काय होणार, 2 होणार, बरोबर आहे ना, ठीक आहे. समजलं, एवढं समजलं का, रघु काय होणार, 2 होणार. बघा प्रिया किती आहे, p आहे, म्हणजे रघु काय होणार बघा, इथे रघु किती होणार, प्रिया ऑलरेडी p आहे, तर रघु किती होणार, p/2. हे बघा इथं प्रियाचं आहे म्हणजे p/2 होणार, एवढं समजलं. त्याच्यानंतर बघा पुन्हा काय सांगतो, काय दिलेलं आहे, विशालचे वय वीरूपेक्षा
निम्मे आहे. कोणाचे आता? विशालचे. याच्यानंतर इथे विशाल आणि प्रिया, तर याला थोडंसं सेंटेन्सला बाजूला ठेवा. इथे बघा रघु कन्सिडर केला आहे, म्हणजे रघु कंटिन्यू दिलेला आहे. रघुचे वय कार्तिकपेक्षा दुप्पट आहे, याला उचला, या सेंटेन्सला उचला. रघुचे वय कोणापेक्षा दुप्पट आहे? कार्तिकपेक्षा. म्हणजे इथे काय होणार? कार्तिक येणार. जसं जसं क्वेश्चन म्हणत आहे तसं तसं मी याला पुटअप करत आहे. मग रघुचं वय काय होतं? पी भागेला 2 होतं ऑलरेडी. हे बघा इथं आलं ना रघुचं वय, तर रघुचं वय इथं पी भागेला 2 करा, बरोबर 2 कार्तिक. एवढं समजत आहे का तुम्हाला? ठीक आहे. आता हा 2 आहे, हा इकडे काय होणार? गुणाकारामध्ये. तर इकडे येऊन काय होणार? कशात होणार? भागाकारामध्ये. मग काय होणार? पी 2 गुणेला 2 म्हणजे काय राहणार? पी भागेला 4. तर हे कुणाचं वय झालं आता? कार्तिकचं. कुणाचं? कार्तिकचं. एवढं समजलं तुम्हाला? जे सेंटेन्स आहे मी त्या सेंटेन्सला फक्त इथे काय करत आहे? स्प्लिटअप करत आहे, म्हणजे मांडत आहे. ठीक आहे, एवढं झालं. त्याच्यानंतर बघा आता काय राहिलं? विरू. हे बघा ना, आता काय राहिलं? विरूपेक्षा निम्मे आहे. कोणाचे वय? विशालचे. म्हणजे निम्मे आहे म्हणजे काय होणार? विशाल काय होणार? दुप्पट होणार. सॉरी, विशालचे वय विरूपेक्षा निम्मे आहे. मग काय होणार? विरू काय होणार? डबल होणार. हे बघा हा जो वाक्य आहे, विशालचे वय विरूपेक्षा निम्मे. आता बघा हा विशाल आणि विरूचे वय निम्मे आहे. ठीक आहे, निम्मे म्हणजे हे हाफ आहे. कोणाचे? विरूचे. तर इथे विरू लिहा. ठीक आहे. आता बघा इथून विरूचे वय काय होणार रे? विरूचे वय हे 2 इकडे होणार, म्हणजे 2 विशाल होणार. एवढं समजलं? ठीक आहे. आता आपण विशालचे वय काय केले? प्रियाच्या 2 पट आहे. हे बघा दिसलाय का? मग विरूचे वय काय होणार? विरू बरोबर इथे 2 आहे. विशालचे वय बघा 2 पट आहे प्रियाच्या, म्हणजे इथे 2 पी करा. म्हणजे विरूचं वय किती निघणार? विरू बरोबर 2 गुणिला 2 4 पी निघणार. एवढं समजलं? त्याच्यानंतर बघा आता काही राहिलंय का? आता आपलं काहीच नाही राहिलंय. पूर्ण सेंटेन्स आपण उचलून इथे स्प्लिटअप केलेले आहे. आता बघा मित्रांनो, जे जे वय आले मी तिथे पूर्णपणे वय लिहितोय. आता बघा विशालचं वय किती आलंय? बघा विशालचं वय काय आहे? दुप्पट आहे. कोणाच्या? प्रियाचा, म्हणजे 2p आहे. हे बघा 2p लिहा इथे. त्याच्यानंतर कोण आहे? प्रिया. खूप सोपा प्रश्न आहे. प्रियाचं वय काय गेलं? हे बघा पी आहे. त्याच्यानंतर कोण आहे? रघुचं वय बघा कुठं गेलंय? रघु हा 2p होता, तर रघुचं वय काय असणार आहे? पी भागेला 2 आलंय. हे बघा पी भागेला 2 रघुचं वय, हे इथे लिहिलंय मी. पी भागेला 2 म्हणजे रघु येणार पी भागेला 2. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण आहे? कार्तिक किती आहे? हे बघा कार्तिकचं वय किती आलंय? पी भागेला 4. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण राहिला? शेवटचा राहिला विरू. जे आपण विशाल आणि विरूचं जे रिलेशन होतं तिथून काढलं, तर विरूचं वय बघा 4p आहे, तर 4p लिहा. आता मला सांगा प्रश्न शेवटचा काय? लहान कोण? आता इथे लहान कोण आहे? हा ट्वाईस प्रिया आहे. इथे प्रियाचं वय p आहे. रघु p/2 आहे, म्हणजे हाफ वर्ष आहे. इथे बघा पियाचं कार्तिकचं वय p भागेला 4 आहे, म्हणजे 1/4 आहे. इथे काय? 4p आहे, म्हणजे विरूचं 4p आहे. म्हणजे सर्वात लहान कोणाचं वय असणार? तर बघा इथे p भागेला 4 म्हणजे 1/4 हा सर्वात लहान आहे. समजलं? अशा प्रकारे आपल्याला काय करायचं होतं? फाइंड आउट. म्हणजे प्रश्न क्रमांक 4चं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. अशा प्रकारचा हा रिझनिंगचा प्रश्न होता आणि खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला कळलाच असेल. हा मी एक वाक्य घेऊन याला स्प्लिटअप केलेला आहे. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 5. तत्पूर्वी ही माझी जे मोफत PYQ सिरीज चालू आहे, ही एकदा जाऊन व्हिजिट द्या माझ्या प्लेलिस्टला. खूप महत्त्वाची आणि तुम्हाला अत्यंत लाभदायक अशी ही सिरीज चालू आहे माझ्या PYQ सिरीजमध्ये. त्याच्यानंतर हे बघा टॉपिक वाईजमध्ये मी 4 की 5 टॉपिक क्लिअर केलेले आहे. सरासरी मी कालच पार्ट 2 मध्ये घेतलेला आहे, तर त्याला जाऊन एकदा व्हिजिट करा. खूप महत्त्वाचे प्रश्न मी डिस्कस केलेले आहे. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 बघा मित्रांनो, 8 व्यक्तीचे समूहाचे सरासरी वजन जेव्हा त्यांच्यापैकी 65 किलो वजनाच्या जागी दुसरी व्यक्ती आल्यास 2.5 म्हणजे 2.5 किलोने वाढते, तर नवीन व्यक्तीचे वजन किती? सोपा प्रश्न आहे.
हे अशा प्रकारचे वजन मी वजनाचे जे प्रश्न आहे PYQ सिरीजमध्ये घेतलेले आहे. इथं टोटल व्यक्ती किती आहे? 8. ठीक आहे, 8 व्यक्ती दिलेले आहे, 8 व्यक्ती. ठीक आहे, त्याच्या ठिकाणी मग काय होतं रे, जेव्हा 8 व्यक्ती, मग इथे काय, जेव्हा 65 kg म्हणजे किलो वजनाच्या जागी दुसरी व्यक्ती आल्यास वजन कितीने वाढत आहे? वजन 2.5 किलोनी वाढत आहे. हे सेंटेन्स दिलेलं आहे, वाढत आहे एवढं तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा 8 व्यक्ती आहे आणि वजन कितीने वाढत आहे? 2.5. म्हणजे काय होणार? 8 गुणेला 2.5 किती होतं रे? याचा गुणाकार करा. 25 8 200 म्हणजे हा एक पॉईंट आहे, तर किती? 1 शून्य जाणार म्हणजे 20 किलो झाला. 8 व्यक्तीचे 2.5 ने वाढत आहे. तर ठीक आहे, हे कुणाचं झालंय? वजन वाढले कुणाचे? 8 व्यक्तीचे एकूण वजन, एकूण वाढलेले वजन. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तिथे काय होतं? 65 किलो वजनाचा एक व्यक्ती येत आहे, बरोबर आहे. म्हणजे काय होत आहे रे, हे बघा 65 किलो वजनाचा जागी दुसरी व्यक्ती येत आहे. म्हणजे दुसरी व्यक्ती कोण येणार? हे 20 किलो वालीच व्यक्ती येणार ना. म्हणजे बघा 65 किलो वजनाच्या ठिकाणी कोण येणार आहे? 20 किलो व्यक्ती येणार आहे, 20 किलो वाली व्यक्ती. ठीक आहे, एवढं समजलं. मग आपल्याला काय वाढते? तर नवीन व्यक्तीचे वजन. तर मग आपल्याला शेवट काय करायचं आहे? नवीन व्यक्तीचे वजन किती होणार आहे? बघा 65 अधिक 20 तर किती होणार आहे? 85 kg म्हणजे किलो. हे काय होणार आहे? नवीन व्यक्तीचे वजन होणार आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारचा सोपा प्रश्न होता आणि हा मी PYQ सिरीजमध्ये डिस्कस केलेला प्रश्न आहे. वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 बघा, हा मी ऑलरेडी घेतलेला प्रश्न आहे, फक्त इथं व्हॅल्यू चेंज आहे, बाकी काहीच नाही. 6 प्रश्न क्रमांक 6, 2 रेल्वे विरुद्ध दिशेने सांगितलं होतं. जेव्हा विरुद्ध दिशेने राहते तेव्हा काय होतं? त्यामध्ये डिफरन्स येतं आणि सारख्या दिशेने राहिला तेव्हा काय होतं? ॲडिशन होतं. 2 रेल्वे विरुद्ध दिशेने धावताना प्लॅटफॉर्मवरील उभ्या एका व्यक्तीला अनुक्रमे 28 सेकंद आणि 18 सेकंद मध्ये पार करतात. त्या रेल्वेंना एकमेकांना पार करण्यासाठी 26 सेकंद लागते, तर त्याच्या वेगाचे गुणोत्तर किती? आपल्याला वेगाचे गुणोत्तर काढायचे आहे. मी माझ्या टॉपिक वाईज सिरीजमध्ये वेळ, काम, वेग याच्यामध्ये हा प्रश्न डिस्कस केलेला आहे, तरी पण मी तुम्हाला सांगत आहे. अंतर म्हणजे काय होतं रे? अंतर बरोबर वेळ गुणिला वेग होतं. हा तुम्हाला सूत्र मी लिहून दिलेला आहे. आता बघा एवढं माहित असेल तर इथे बघा 2 रेल्वे आहे. पहिली रेल्वेचं टाइम दिलेलं आहे 28 सेकंद आणि दुसऱ्याचं 18 सेकंद. ठीक आहे, मग पहिली रेल्वे ठीक आहे किती दिले आहे? 28 सेकंद दिलेले आहे. दुसरी रेल्वे किती दिलेली आहे? दुसरी रेल्वे किती दिलेली आहे? 18 सेकंद दिलेले आहे. ठीक आहे, हे पार करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा अंतर, वेळ आणि वेग. तुम्हाला इथे वेळ दिलेला आहे किती? 28 आणि दुसऱ्या याचा 18 दिलेला आहे. तर बघा मी अंतरला काय मानतोय? L1 मानतोय, म्हणजे रेल्वे 1 ला L1 मानतो. ठीक आहे, त्याच्यानंतर वेळ दिलेला आहे 28 सेकंद. ठीक आहे, 28 सेकंद आणि वेग V1 मानतो रेल्वे 1 चा. हे काय झालं? रेल्वे 1 चा डाटा झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर रेल्वे 2 चा डाटा बघा L2. ठीक आहे, अंतर इथे काय दिलेलं आहे? 18 सेकंद दिलेलं आहे. 18 सेकंद आणि गुणेला वेग किती दिला आहे? नाही दिलेला आहे, म्हणजे V2 लिहितो. ठीक आहे, हे झालं रेल्वे 2 चं अंतर. ठीक आहे, हे L1 म्हणजे रेल्वे 1, L2 म्हणजे रेल्वे 2 चं अंतर. कारण या सूत्रानुसार मी हे सगळं घेतलेलं आहे. समजलं? या सूत्रानुसार हे सगळं मी घेतलेलं आहे. आता बघा आपल्याला टोटल डिस्टन्स दिले आहे का? नाही. मग कसं होणार टोटल डिस्टन्स? टोटल अंतर. ठीक आहे, काय होणार? L1 अधिक L2. हे बघा L1 अधिक L2 होणार, बरोबर काय होणार? V1 V1 अधिक V2, वेग 1 वेग 2. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे बघा,
त्या रेल्वेंना एकमेकांना पार करण्यासाठी किती 26 सेकंद लागतात. किती 26 म्हणजे इथं वेळाचा काय करायचं गुणाकार करायचा 26 सेकंद. बघा ना अंतर बरोबर आलं अंतर बरोबर वेळ 26 आणि वेग हे बघा v1 प्लस v2 आलं बरोबर. या सूत्रामध्ये मांडलं मी या सूत्रामध्ये याला मांडलं आहे. ठीक आहे एवढं समजलं. त्यानंतर बघा सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका. ठीक आहे आता L1 चा वेळ दिलेला आहे L1 ची लांबी दिलेली आहे बघा आपल्याला किती दिलेली आहे का दिलेली आहे का रे हे बघा ना L1 बरोबर काय 28 इंटू v1 आणि L2 बरोबर काय हे इथे लिहितो बघा L1 प्लस L2 बरोबर v1 प्लस v2 गुणिला 26. L1 काय दिलेलं आहे बघा 28 गुणिला v1 दिलेला आहे तर इथे लिहा 28 गुणिला v1 अधिक L2 किती दिलेला आहे 18 गुणिला v2 बरोबर हे काय होणार v1 प्लस v2 गुणिला 26. इथे काय होणार 28 v1 प्लस 18 v1 v2 बरोबर हे काय होणार v1 गुणिला 26 26 v1 अधिक v2 गुणिला 26 26 v2. ठीक आहे आता बघा हे 18 काय आहे v1 आहे तर ह्या 18 v1 मधून 26 v1 काय करा वजा करा म्हणजे सॉरी 28 v1 मायनस 26 v1 बरोबर. आता या 26 v2 मधून 18 v2 मायनस करा एवढं समजलं. इथे किती राहतात 2 v1 आणि 26 मधून 18 गेले तर किती राहतं 8 v2 राहतं. आता आपल्याला काय विचारलंय वेगांचं गुणोत्तर तर वेग काय v1 v2 तर किती होणार बघा v1 भागेला v2. तर आता बघा जे v1 च्या मल्टिप्लाय मध्ये आहे ते काय होणार डिवायडेड म्हणजे खाली जाणार 2 आणि जे v2 आहे ते काय होणार वरती जाणार म्हणजे इथे 8 राहणार. मग याला भाग द्या काय होणार 2 8 म्हणजे 4 भागेला 1 तर काय होणार v1 होणार 4 आणि v2 होणार 1 म्हणजे 4 ला 1 हे आपलं वेगाचं गुणोत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. समजलं. अशा प्रकारे आपल्याला डिस्कस करायचे होते प्रश्न. ठीक आहे चला वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 हा बघा मी PYQ सिरीज मध्ये ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. मला तर वाटते काल जो ॲव्हरेज सरासरीचा पार्ट 2 घेतलाय त्यामध्ये मी हा प्रश्न डिस्कस केलेला आहे. समसंख्यांची बेरीज बघा 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज 180 आहे. मांडा इथे प्रश्नामध्ये मांडा. मग कसं करायचं 3 क्रमवार समसंख्या पहिली समसंख्या बघा पहिली समसंख्या x आहे. मग दुसरी समसंख्या काय होणार आहे दुसरी समसंख्या x अधिक 2 होणार. मग तिसरी समसंख्या काय होणार आहे सॉरी इथे दुसरी. ठीक आहे मग तिसरी काय होणार आहे तिसरी समसंख्या किती होणार आहे ही पहिली झाली ही दुसरी झाली तिसरी काय होणार आहे x अधिक 3 नाही होणार काय होणार 4 कारण आपल्याला समसंख्या पाहिजे 2 आणि 4 हे काय समसंख्या. या तीनही क्रमवार समसंख्येची बेरीज दिलेली आहे 180 म्हणजे बघा 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज 180 दिलेली आहे. तर 3 क्रमवार संख्या काय आले बघा x अधिक 2 अधिक x अधिक 4 बरोबर 180. समजलं. तर बघा x 2x आणि हे 3x अधिक 2 आणि 4 6 बरोबर 180 आणि 3x बरोबर 180 हे काय होणार प्लस आहे इकडे गेल्यानंतर मायनस म्हणजे 6 तर किती राहतं बघा 3x बरोबर 176 सॉरी 174. ठीक आहे 180 मधून 6 गेले तर किती राहतं 174. मग म्हणून x बरोबर 174 भागेला 3 कितीने जातो बघा 3 छक 18 नाही जाणार 3 5 15 राहिलं किती 2 3 8 24 आणि x ची किंमत किती आले 58. तर आपल्याला काय विचारलंय सर्वात लहान संख्या तर लहान संख्या काय आहे बघा x आहे. लहान काय आहे संख्या x आहे म्हणजे x ची किंमत किती आली 58. ठीक आहे सर्वात मोठी संख्या काय म्हटले मोठी संख्या ही आहे x अधिक 4 मोठी संख्या किती आहे x अधिक 4 x ची किंमत किती आहे 58 अधिक 4 किती होणार 62. ठीक आहे ही झाली लहान संख्या आणि मोठी संख्या. आता काय विचारलंय फरक किती तर फरक किती येणार बघा इकडे लिहितो मी फरक किती येणार 62 मधून काय करा 58 वजा करा
62 मधून 58 वजा तर किती राहते इथून 10, 12तून 8 गेले 4, इथे 1 जशाच्या जसं 0 म्हणजे किती येतो फरक 4, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारचे सोपा प्रश्न होता. जर तुम्हाला त्याच्यानंतर मधली विचारली असती तर काय केलं असतं, हे मधलीसाठी असतं. ठीक आहे, तर इथे 58 अधिक 2 म्हणजे काय किती असतं 60 आलं असतं. अशा प्रकारे पण तुम्हाला इथे दुसरे प्रश्न पण फ्रेम करू शकतात. मी तुम्हाला जसं जसं प्रश्न फ्रेम होणार आहे तसं तसं सांगत आहे. ठीक आहे, चला वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 बघा. एक फळ विक्रेत्याने 48 संत्री विकल्याने 8 संत्र्याची विक्री किमती एवढा नफा झाला तर शेकडा नफा किती. हा नफा तोटामध्ये घेतलेला प्रश्न आहे आणि मी शिकवलेला आहे. बघा, 8 फळ विक्रेत्याने 18 संत्री विकले. आता बघा 48 संत्री विकली. ठीक आहे, त्याच्यानंतर 8 संत्र्यांची विक्री किमती एवढा नफा झाला. 8 संत्र्याची विक्री किमती एवढा नफा झाला. ठीक आहे, आता बघा इथे विकली आहे 48 संत्री विकली आहे. तर इथं आपल्याला काही दिलेलं आहे का रे, विक्री किंमत शेकडा नफा काढायचा आहे ना, तर शेकडा नफा काय होतो बघा, शेकडा नफा काय होतो, तुम्हाला किती नफा झाला ते आणि मूळ खर्च किती झाला. मूळ खर्च म्हणजे सांगतोच बघा, मूळ खर्च किती झाला आणि गुणिला 100, तर काय होतं, हा शेकडा नफाचा फॉर्म्युला होता. आता बघा 48 संत्र्याची विक्री किंमत किती होणार, दिली आहे का, नाही आहे. म्हणजे 48 संत्री विकली तर हे 48 रुपये याची विक्री किंमत होणार. ठीक आहे, जर 1 संत्री विकली तर 1 विक्री किंमत होणार, तर 48 संत्री विकली तर 48 हे काय झाले विक्री किंमत झाली रुपये. एवढं समजलं. त्याच्यानंतर बघा आता नफा किती झाला म्हणत आहे, 8 संत्र्याच्या विक्री किमती एवढा नफा झाला. म्हणजे बघा इथे काय झालं, नफा काय झालाय 8 संत्र्याच्या विक्री किमती एवढा नफा झाला. म्हणजे काय म्हटलं मी, 48 संत्री विकली तर किती रुपयात 48 रुपये विक्री किंमत झाली. मग 8 संत्री विकल्यावर काय होणार, 8 रुपये नफा होणार. एवढा समजला. आता याचा जो मूळ खर्च आहे तो काय होणार बघा, मूळ खर्च काय होणार, 48 रुपये आणि 8 रुपये काय करा, वजा करा. 48 मधून काय करा 8 वजा करा, किती राहतं 40 रुपये राहतं. हा झाला त्याचा मूळ खर्च झाला, किती 40 रुपये. आता बघा आपल्याला नफा किती झालेला आहे, नफा किती झालेला आहे 8 रुपये नफा झालेला आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये टाका शेकडा नफा बरोबर नफा किती झालेला आहे बघा 8 रुपये झालेला आहे आणि मूळ खर्च किती आला 40 गुणिला शेकडा काढायचा आहे म्हणून 100, तर किती होतं बघा, 0 0 कटला, 4 दुने 8 आणि 2 गुणिला 10 म्हणजे 20% हा काय झाला नफा झाला. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे सोपा प्रश्न होता आणि मी हा टॉपिक वाईज PYQ सिरीज मध्ये डिस्कस केलेला प्रश्न आहे. तुम्ही एकदा माझ्या प्लेलिस्टला जाऊन चेक करा. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9 बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. एक मुलगा त्याचा 3/5 प्रवास रेल्वेने, 7/70 प्रवास बसने आणि उरलेला प्रवास 7.5 किमी प्रवास हा पायी पूर्ण करतो तर एकूण अंतर किती. आपल्याला एकूण अंतर विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा याने रेल्वेने किती प्रवास केला, रेल्वेचा प्रवास किती केलेला आहे 3/5. ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलेलं आहे, बसने किती केला आहे, बसने प्रवास किती केलेला आहे 7/70. आता पायी किती केलंय ते पण लिहा, पायी प्रवास किती केलेला आहे 7.5 किमी केलेला आहे. ठीक आहे, एकूण अंतर माहित आहे का तुम्हाला, माहित आहे का नाही. म्हणजे समजा एकूण अंतर x मानलं. ठीक आहे, x मानू. मग रेल्वेचा प्रवास किती होणार 3/5 x होणार. मग बसचा प्रवास किती होणार 7/70 x होणार. आणि पायी ह्या जशाचा तसं, कारण हा किमी मध्ये दिलेला आहे 7.5 किमी. ठीक आहे, एवढं दिलेलं आहे. आता बघा आपल्याला एकूण अंतर काढायचं आहे आणि आपण एकूण अंतर किती मानलेलं आहे x मानलेलं आहे. किती मानलेलं आहे x मानलेलं आहे. मग काय होतं बघा, सर्व मिळून केलेला प्रवास काय होणार रे बघा,
सर्व मिळून केलं म्हणजे काय होणार, यांची बेरीज होणार. म्हणजे 3/5x अधिक 7/70x अधिक 7.5. ठीक आहे. आणि बरोबर एकूण प्रवास किती मानलाय आपण, x मानलेला आहे. समजला. इथे बघा याला जर सॉल्व्ह करू आपण 3/5x अधिक हे काय होणार 7 1 7 आणि 7 10 70 म्हणजे 1 भागेला किती राहणार 10x अधिक 7.5 बरोबर x. समजला. बघा त्याच्यानंतर बघा इथे 5 आहे इथे 10 आहे, याचा काय करा लसावी काढा. तर याला 10 करासाठी काय करावं लागेल, याला 2नी गुणावं लागेल. इथे 2नी कराल तर इथे 2नी म्हणजे काय होणार, वरती बघा 6x होणार आणि खाली 10x राहणार, सॉरी फक्त 10 राहणार आणि अधिक आहे म्हणजे इथे काय होणार 10x बरोबर अधिक 7.5 बरोबर x. बघा एलसीएम सारखं आलंय. हे बघा इथे 10 होतं इथे 5 होतं, तर मी काय केलं 2नी गुणाकार केलं, खाली 2नी गुणाल तर वरती पण 2नी गुणा, कारण सारखं न्याय करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर इथे एलसीएम काय होणार म्हणजे लसावी काय होणार 10 होणार. हे काय होणार 6x अधिक 1x अधिक 7.5 बरोबर x. ठीक आहे. हे किती होणार 6 अधिक 1x 7x भागीला 10 अधिक 7.5 बरोबर x. आता बघा 7.5 जशाच्या तसे ठेवा, या 7x मधून 7x भागीला 10 मधून x वजा करा तर किती राहते बघा 7.5 बरोबर 10 गुणिला x 10x मायनस 7x भागेला 10. हे बघा 10 गुणिला x 10x आणि याच्यामधून ह्या काय करायचं मायनस करायचं. समजलं. हे तुम्हाला बेसिक मी आधीच सांगितलेलं आहे. मग 7.5 बरोबर इथे किती राहतं 3x भागेला 10. आता बघा 10 इकडे काय होणार, इथे भागाकारामध्ये इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय म्हणजे 3x ची किंमत काय होणार 7.5 गुणिला 10 म्हणजेच काय होणार 3x बरोबर किती होणार, हे 10 येते 0 कटलं तर हा पॉईंट हटणार म्हणजे 75 आणि आपल्याला काय x ची किंमत मिळणार आहे x बरोबर 75 भागीला 3 आणि x बरोबर 25, कारण 25 गुणिला 3 किती होतं 75. तर आपण x काय म्हणलाय एकूण अंतर, पण आपलं एकूण अंतर किती आलंय x बरोबर 25 किती आला किमी आलाय. बघा हा प्रश्न थोडसा मला काय याचं उत्तर म्हणजे जे ऑप्शन आहे हे थोडं चुकीचं वाटतं आहे. तुम्ही कशाही पद्धतीने सॉल्व्ह करा, x ची किंमत म्हणजे पूर्ण अंतर 25 किलोमीटर आहे. मला तर वाटते हा जेव्हा क्वेश्चन विचारला होता तेव्हा काहीतरी इथे ऑप्शनमध्ये फरक असेल, नाहीतर मग व्हॅल्यूमध्ये फरक असेल. मला बघा जे व्हॅल्यू दिली मी त्या व्हॅल्यूनी कॅल्क्युलेशन केलं तर माझं आन्सर 25 येत आहे. आता मी तुम्हाला कमेंट्स करा की मित्रांनो मी ज्या व्हॅल्यू घेतला आहे त्याच व्हॅल्यू तुम्ही घेऊन सॉल्व्ह करून बघा. तुमचा आन्सर जर या ऑप्शनपैकी येत असेल तर मला रिप्लाय करा. ठीक आहे. पण माझं आन्सर हे 25च आलाय म्हणजे आपण इथे काय ऑप्शन चुकीचे आहे असं समजू शकतो. मी सगळं ट्राय केलं, ऑल ओव्हर सगळंच याला मी ट्राय केलंय, पण उत्तर मला फक्त 25 आलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला येत असेल तर तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे. तुम्हाला जर बरोबर निघत असेल तर ते कमेंट्समध्ये करा. ठीक आहे. उत्तर कमेंट्समध्ये लिहा. प्रश्न क्रमांक 10, 20 वस्तूची खरेदी किंमत ही x वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे. जर त्यामुळे नफा 25% होत असेल तर x ही संख्या किती, इथे ही पाहिजे, ही संख्या किती, तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो काय होणार, 20 वस्तूची खरेदी किंमत दिलेली आहे ख की, ही काय आहे x म्हणजे x वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे. अशा प्रकारचा मी PYQ सिरीज मध्ये क्वेश्चन घेतलेला आहे. ठीक आहे. जर त्यामुळे 25% नफा, आता 25% नफा म्हणजे काय सांगितलं रे, 25% नफा हा मी टॉपिक वाईज मध्ये घेतलाय आणि PYQ सिरीज मध्ये पण घेतलाय. मग 25% नफा म्हणजे 100वर 25% नफा म्हणजे काय होतो 125 होतं. अशा प्रकारे सांगितलेलं आहे. मग इथे बघा हे 2 शून्य म्हणजे इथे काय होणार 1.25 राहणार. ठीक आहे. भागा नाही तर काही करा पण ते पॉईंट मध्ये आन्सर येणार. म्हणजे 25% नफा म्हणजे काय होणार 1.25 होणार. ठीक आहे. आता बघा तुम्हाला विक्री किंमत, आता बघा विक्री किंमत म्हणजे विक्री बरोबर खरेदी किंमत. आता इथे काय झाला 25% नफा झालेला आहे. ठीक आहे. 25% नफा झाला आहे. आता बघा जो 25% नफा होता तर बघा
इथे काय दिलेलं आहे 20 खाकी किंमत आणि x विक्री किंमत आहे. तर बघा मी x ही विक्री किंमत मानतोय, म्हणजे दिलेलेच आहे प्रश्नामध्ये. ठीक आहे, आता किती टक्के नफा झालेला आहे आणि नफा कोणावर होतो खरेदी किमतीवर होतो ना. मग इथे पर्सेंटेज म्हणजे काय होणार गुणाकार, काय होणार 1.5 चा नफा झालेला आहे. आणि आपली खरेदी किंमत किती आहे 20 आहे. समजलं किती आहे 20. अरे बघा हे आपल्याला दिले, हे काय दिलेलं आहे विक्री किंमत दिलेली आहे. हा झाला तुमचा नफा, पर्सेंटेज नफा, आणि आपल्याला खरेदी किंमत दिलेली आहे. हे अशा प्रकारे दिलेलं आहे. ठीक आहे, हे सगळं दिलेलं आहे. आता बघा मी याला सॉल्व्ह केलं तर कसं होतं एक्स आता हा इथे गुणाकारामध्ये आहे 1.25, इकडे गेल्यानंतर 20 कडे आल्यानंतर काय होणार भागाकारामध्ये जाणार 1.25. एवढं समजलं. इथे काय आहे हा पॉईंट आहे, पॉईंट नंतर किती डिजिट आहे 2 डिजिट आहे, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 125. आता किती 2 शून्य वरती चढणार. समजलं, अशा प्रकारे हे झाला. आता बघा काय झाला ह्या 125 ला 25 ने भाग जातो आणि इथे बघा हे जर 200 केले आपल्याला तर 25 गुणिले 8 200 होतात. म्हणजे बघा 25 5 125 आणि 25 8 200. तर बघा 80 भागेला 5 म्हणजे हा शून्य राहिला ना, इथे बघा हा शून्य राहिला. ठीक आहे, मग इथे x बरोबर 16 आणि आपल्याला काय काढायचं होतं x ही संख्या, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे हे प्रश्न होते. समजलं का मित्रांनो. तर इथे आपण या व्हिडिओमध्ये फक्त 10 प्रश्न डिस्कस करू, राहिलेले प्रश्न पार्ट 2 मध्ये डिस्कस करू, कारण हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा होईल आणि पुन्हा जर डिस्कस केलं तर खूप लांबणार आहे व्हिडिओ. त्यामुळे याला पार्ट 2 मध्ये आपण डिस्कस करूया. ठीक आहे, आणि हे बघा मित्रांनो तलाठी भरती पण PYQ सिरीज मी ऑलरेडी माझ्या PYQ सिरीज टॉपिकमध्ये किंवा प्लेलिस्टमध्ये घेतलेली आहे. त्या प्लेलिस्टला तुम्ही जाऊन व्हिजिट करा, चेक करा. आणि जेवढे काही मी प्रश्न घेतलेले आहे येणाऱ्या आगामी कुठल्या पण भरती असो त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ही तलाठी ही पोलीस भरती तर सुरूच आहे आपला. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यासाठी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे, ज्या फ्री PDF मिळणार आहे त्यासाठी माझ्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. हा माझा व्हॉट्सअप चॅनल आहे आणि मला इन्स्टावर फॉलो करायचं असेल जीवन.पातुरकर हा पेज आहे माझा. ठीक आहे, आणि जर तुम्हाला मी सांगितलेलं ते उत्तर आहे 25 वाला, ते उत्तर जर तुम्हाला येत असेल तर या नंबरवर डायरेक्ट मला मेसेज करा मित्रांनो, कमेंट्स करा किंवा या नंबरवर मेसेज करा की सर तुम्ही सांगितलेले ऑप्शन चुकीचे आहे किंवा व्हॅल्यू चुकीच्या होत्या म्हणून तुमचा आन्सर 25 आलेला आहे, आम्ही काढला आहे तर आमचा पण आन्सर 25 आला आहे. अशा प्रकारे तुम्ही कमेंट करा. आणि थांबूया इथेच, भेटूया नंतरच्या याच पोलीस भरती, नागपूर पोलीस भरती 2021च्या पेपरमध्ये पार्ट 2 मध्ये. ठीक आहे, तरी पण तुम्ही कंटिन्यू बघत चला माझे व्हिडिओ, तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये नक्की फायदा होणार आहे. ठीक आहे, थांबूया इथेच. धन्यवाद.